शेवटी असं होतं का? काय ते आता सगळे सगळे बाहेर काढा. राहू दे. ठीक आहे. चला 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 बाहेर बाकी चला बाहेर. शिक्षण आणलंय त्यांना. तुझ्या हातातून हा बाहेर. चला बाहेर, चला. वेळ नका सांगायचा. काय झालं हा काढा सर. काढतो सगळं चाललाय सगळं सकाळपासून चल बाबा चल चालेल या बिचाराला दादागिरी करते, येऊन शिवीगाळ करते, पोलीस आणते, दम देते. त्यानं इथं येऊन शिवीगाळ केली. आणि हे आपलं लेडीज हे काय म्हणते त्याला, त्यांना आरोप मारला. लेडीज पोलीस आहे त्या पोलीस त्यांना आरोप मारला. वहिनीला विचारा काय म्हणते, जाऊ दे त्यांना विचारा. सकाळपासून व्यवस्थित चालू आहे आली की झालं. पण त्याचा काय संबंध नसताना काय इथं काम आम्हाला मतदान करायचं आणि ह्याला बाहेर काढा आणि त्याला बाहेर काढा. मत टाकायचं नाही. कोणाच्या दम आहे किती बघू गेला का
गंभीर आहे पट्ट्या कधी पण चल चल ह्याच्या मागे जाऊ हे कुठं कुठं जात नाही, कुठं जात नाही. या ठिकाणी करकम या ठिकाणी मतदान केंद्रावरती आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील हे आले असताना काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्या संदर्भात आपल्याबरोबर भाजपचे उमेदवार आहेत आदिनाथ देशमुख यांच्याकडून आपण काय घटना घडली ते जाणून घेऊया. काय झालं मालक नेमकं? आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील हे इथं येऊन दादागिरी करण्याची भाषा करत आहेत. तुला बघून घेतो, तुमचं बघतो आणि मतदारावर दहशत माजवण्याचं काम करत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून अतिशय शांततेत असणारं मतदान या गावामध्ये यांच्या दहशतीमुळे आज पूर्णपणे वातावरण दहशतमय झालेलं आहे. हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत. यांचा पराभव निश्चितपणे यांना दिसत आहे. त्याच्यामुळे जाणून बुजून हे मुद्दाम गावामधलं वातावरण आणि या गटातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण निश्चितपणे या गटातली जनता ही आमच्या पाठीशी आहे. काय प्रकार घडला सर? प्रकार असं झालं की पोलिंग एजंटनी त्याच्या खुर्चीवर किंवा दिलेल्या जागेवर बसलं पाहिजे आणि जे तेव्हा बाहेर येते तेव्हा बॉर्डरच्या बाहेर गेलं पाहिजे. मध्ये आधी जाऊन मतदाराला मोटिवेट करणं हे बंद केलं पाहिजे. आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आले होते या ठिकाणी, हां त्यांची वादावादी झाली का काय? नाही वादावरती अधिकाऱ्याला बोलत होते, त्यांनी विनाकारण अंगावर घेतलं.